विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण फिजिक्स विषयासाठी BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट पाहतोय इलास्टिसिटी. आजचा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत ते ह्या ठिकाणी दिलेले आहेत. एक नंबर आपण पहिल्यांदा पॉइझन्स रेशो काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पॉइझन्स रेशो फॉर इनकॉम्प्रेसिबल सॉलिड इज 1/2 और 0.5 हे आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे. अगोदर आपण पॉइझन्स रेशो काय आहे ते पाहूया आणि त्यानंतर हे आपण ह्या ठिकाणी शो करू. ठीक आहे. 2 नंबरचं. चला मग सुरू करूया. आता पॉइझन्स रेशो म्हणजे काय? पॉइझन्स रेशोला आपण सिग्माने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर पॉइझन्स रेशो म्हणजे द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज कॉन्स्टंट फॉर मटेरियल ऑफ द बॉडी अँड दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड पॉइझन्स रेशो. म्हणजे लॅटरल स्ट्रेन आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचं जे रेशो आहे ते ऑलवेज कॉन्स्टंट असते आणि ह्याच कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो? Poisson's ratio. That is, Poisson's ratio is equal to lateral strain upon longitudinal strain. आता लॅटरल स्ट्रेन काय आहे आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय आहे ते आपण पाहूया. आता पॉइझन्स रेशोला आपण सिग्माने रिप्रेझेंट करतो, बरोबर, आणि लॅटरल स्ट्रेनला आपण बीटाने रिप्रेझेंट करतो आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेनला अल्फाने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. ओके. आता लॅटरल स्ट्रेन आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन पाहण्या अगोदर आपण ही डायग्राम पाहूया. आता आपण या ठिकाणी एक रॉड घेतलेला आहे. त्याची लेंथ आपण कॅपिटल L घेतली आणि ही जी रॉड आहे त्याचा काहीतरी क्रॉस सेक्शनल एरिया असेल, बरोबर, आणि ही रॉड आपण एका रिजिड सपोर्टला ह्या ठिकाणी हँग केलेली आहे, बरोबर आहे की नाही. आणि ह्या रॉडची जी डायमीटर आहे ती आपण कॅपिटल D इतकी घेतली. आता जर आपण ह्या रॉडच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केला, तर दुसऱ्या डायग्राममध्ये बघा, डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला तर काय होईल? ह्या रॉडची लेंथ ह्या ठिकाणी इन्क्रीज होईल, बरोबर आहे की नाही, किंवा ह्या रॉडची लेंथ चेंज होईल. ओरिजिनल लेंथ याची कॅपिटल L इतकी होती. आपण डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय केल्यामुळं ह्या ठिकाणी त्याची लेंथ डेल्टा L ने वाढली, बरोबर. आता फोर्स अप्लाय केल्यामुळं लेंथ तर वाढलीच, त्याचबरोबर ह्या रॉडची जी डायमीटर आहे ती चेंज झाली. फोर्स अप्लाय करण्या अगोदर त्या रॉडची डायमीटर होती D आणि फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर त्या रॉडची डायमीटर झाली D'. म्हणजे ह्या ठिकाणी रॉडची डायमीटर चेंज झाली. त्याला आपण डेल्टा D ने रिप्रेझेंट करतो आणि हे कॅपिटल D आणि D' म्हणजे D आणि D' डिफरन्स असतं, बरोबर आहे की नाही. आता यावरून आपण लॅटरल स्ट्रेन आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन डिफाइन करूया. मुलांनो, लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय? त्याला आपण बीटाने रिप्रेझेंट करतो चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर, त्याचा रेशो. ठीक आहे. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर इज इक्वल टू, ज्यावेळेस आपण रॉडला डाऊनवर्ड डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला त्यावेळेस त्या रॉडची डायमीटर या ठिकाणी चेंज झाली. ती किती? डेल्टा D. आणि ओरिजिनल डायमीटर किती आहे? कॅपिटल D. ओके. तर ह्या दोन्हीचा रेशो त्यालाच आपण लॅटरल स्ट्रेन असं म्हणतो. आता या ठिकाणी मी निगेटिव्ह साईन दिलेली आहे. तर निगेटिव्ह साईन आपण ह्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे की ज्यावेळेस आपण डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस डायमीटर चेंज होते. ती डायमीटर जी चेंज झालेली आहे ना ती ओरिजिनल डायमीटरपेक्षा कमी असते, म्हणजे त्या ठिकाणी डायमीटर डिक्रीज झालेली आहे, म्हणून आपण ह्या ठिकाणी निगेटिव्ह साईन घेतो. क्लिअर? लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय समजलं असेल. नेक्स्ट, आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे काय? त्याला आपण अल्फाने रिप्रेझेंट करतो आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ याचा रेशो असतो. ठीक आहे. हे ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेलं आहे. इज इक्वल टू डेल्टा L अपॉन L. म्हणजे आपण ज्यावेळेस रॉडला डाऊनवर्ड डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला त्यावेळेस त्याची लेंथ चेंज झाली डेल्टा L ने
आणि त्याची ओरिजिनल लेंथ किती होती L. ह्याचाच रेशो त्याला आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असं म्हणतो. ठीक आहे. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण पॉइझन्स रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. देअरफॉर पॉइझन्स रेशो इज इक्वल टू, आता बीटाची व्हॅल्यू किती आहे मायनस डेल्टा डी अपॉन डी, तर या ठिकाणी मी पुट केलेला आहे, डिवायडेड बाय अल्फाची व्हॅल्यू किती आहे डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू. आता याला जर सिम्प्लिफाय केलो तर आपण तर आपल्याला मिळेल या ठिकाणी बघा मायनस डेल्टा डी अपॉन डी इंटू एल अपॉन डी. हे बघा हे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटर बनतं इज इक्वल टू मायनस, आता आपण ह्या डेल्टाच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते एकत्र लिहूया, डेल्टा डी अपॉन डेल्टा एल इंटू एल अपॉन डी. तर आपल्याला पॉइझन्स रेशोचा फॉर्म्युला मिळाला मायनस डेल्टा डी अपॉन डेल्टा एल इंटू एल अपॉन डी. ठीक आहे. आता निगेटिव्ह साईन आपण ह्या ठिकाणी का घेतलेला आहे, तर डायमीटर ऑफ रॉड डिक्रीजेस व्हेन रॉड इज स्ट्रेच्ड. ठीक आहे. चला आता बघा पॉइझन्स रेशोला युनिट नसतं मुलांना, कारण का पॉइझन्स रेशो जे आहे ते मेजरमेंट आहे टू स्ट्रेनचं, म्हणजे आपण या ठिकाणी दोन स्ट्रेनचा रेशो घेतोय, जसं की लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आणि आपल्याला माहिती आहे स्ट्रेनला युनिट नसतं, म्हणजे ह्या ठिकाणी जो पॉइझन्स रेशो आहे तो एक प्युअर नंबर आहे. ठीक आहे, प्युअर नंबर, सो दॅट इट इज युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता पॉइझन्स रेशोची व्हॅल्यू पण असते मुलांना. आता त्याची थेरॉटिकल व्हॅल्यू जी आहे ती -1 to 0.5च्या दरम्यान असते. ठीक आहे. आणि पॉइझन्स रेशोची प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आहे ती 0 ते 0.5च्या दरम्यान असते. ठीक आहे. आणि फॉर मोस्ट ऑफ द सॉलिड द व्हॅल्यू ऑफ सिग्मा लाईज फ्रॉम 0.25 to 0.33. ठीक आहे. एखाद्या वेळेस MCQ मध्ये तुम्हाला विचारतात की काय की फॉर मोस्ट ऑफ द सॉलिड्स द व्हॅल्यू ऑफ सिग्मा लाईज फ्रॉम, मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे 0.25 to 0.33, किंवा असं विचारतील तुम्हाला द प्रॅक्टिकल व्हॅल्यू ऑफ सिग्मा, मग ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 0 to 0.5. क्लिअर. तर हे होतं पॉइझन्स रेशो बद्दल माहिती. ठीक आहे. पॉइझन्स रेशो म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला कशा पद्धतीने डिराईव्ह करायचं, त्या सर्व गोष्टी आपण ह्यामध्ये पाहिलेल्या आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण ह्या ठिकाणी एक प्रूफ पाहणार आहोत, पॉइझन्स रेशोशीच रिलेटेड आहे. ठीक आहे. तर तो असा आहे, शो दॅट द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पॉइझन्स रेशो फॉर इनकॉम्प्रेसिबल सॉलिड इज 1/2 और 0.5. आपल्याला काय करायचं आहे, पॉइझन्स रेशोची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे इनकॉम्प्रेसिबल सॉलिडसाठी ती या ठिकाणी 0.5 शो करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ओके. त्यासाठी आपण काय करूया, या ठिकाणी एक आपण रॉड घेऊया. आता हे एक सिलेंडर आहे समजा, किंवा एखादा रॉड आहे इनकॉम्प्रेसिबल सॉलिड पासून बनलेला. ठीक आहे. आता याची लेंथ L इतकी आहे. ठीक आहे. आता याची लेंथ L आहे म्हणजे याची हाईट Lच्या इतकीच असणार, बरोबर आहे की नाही, म्हणून आपण या ठिकाणी L = H घेतलेला आहे. आणि ह्या रॉडची जी डायमीटर आहे ती कॅपिटल D आपण घेतलेली आहे. ठीक आहे. आता ह्याचं व्हॉल्यूम वगैरे V असणार वगैरे वगैरे. तर या ठिकाणी आपण एक्झाम मध्ये कशा पद्धतीने लिहायचं आणि त्याचं प्रूफ कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, कन्सिडर ए इनकॉम्प्रेसिबल सिलेंड्रिकल बॉडी ऑफ लेंथ L, म्हणजे एक इनकॉम्प्रेसिबल सिलेंड्रिकल बॉडी घेतलेली आहे, त्याची लेंथ किती आहे L, व्हॉल्यूम V अँड डायमीटर D विच इज इनकॉम्प्रेसिबल अंडर अप्लाइड स्ट्रेस. म्हणजे ह्या बॉडीवरती जर आपण कितीही स्ट्रेस अप्लाय केला तरी ती बॉडी कॉम्प्रेस होत नाही, कारण का ती कशी आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे, किंवा त्याला आपण रिजिड बॉडी सुद्धा म्हणतो. ठीक आहे. ओके. तर आता ह्या रिजिड बॉडीचं व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करणार आपण, आता बॉडी कशी आहे होई, सिलेंड्रिकल आहे. तर तुम्हाला माहिती आहे सिलेंडरचं व्हॉल्यूम कशा पद्धतीने फाइंड आउट करतो आपण, V = πr²h. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाय काय आहे, कॉन्स्टंट आहे, आर काय आहे, रेडियस ऑफ दॅट सिलेंडर, आणि H काय आहे, हाईट. क्लिअर. ओके. चला पुढे. आता ह्या ठिकाणी ह्या सिलेंडरची डायमीटर किती आहे हो, D आहे. आपल्याला माहिती आहे डायमीटर जी आहे ती रेडियसच्या दुप्पट असते, तर D = 2r असं लिहू शकतो. तर यावरून आपल्याला रेडियसची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर R = D/2n. ठीक आहे. तर आपण काय करूया, ह्या आरच्या ठिकाणी D/2 पुट करू, तर काय मिळेल आपल्याला बघू. V = पायला पाय r² च्या ठिकाणी D/2 होल स्क्वेअर इंटू H इज इक्वल टू
पाय इंटू डीचं स्क्वेअर काय येणार डी स्क्वेअर डिवाइड बाय 2चं स्क्वेअर 4 इंटू एच इज इक्वल टू पाय डी स्क्वेअर एल अपॉन 4. आता हे एल कुठून लिहिलं आपण ह्या सिलेंडरमध्ये बघा जितकी लेंथ आहे तितकीच ह्या सिलेंडरची हाईट आहे म्हणून आपण या ठिकाणी एच इज इक्वल टू एल पुट केलेला आहे. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती मिळाला आपल्याला पाय डी स्क्वेअर एल डिवायडेड बाय 4. ओके ठीक आहे. पुढे आता काय करायचं आहे जे आपल्याला ह्या सिलेंडरचं व्हॉल्यूम मिळालेलं आहे त्याला आपण डिफरन्शिएट करूया दोन्ही साईडला. तर बघा डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स व्ही गेट. तर काय येणार व्हीचं डिफरन्शिएशन काय येणार डी व्ही इज इक्वल टू पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे. आता ह्या ठिकाणी दोन टर्म्स आहेत मुलांना डी स्क्वेअर आणि एल हे व्हेरिएबल आहे ठीक आहे हे कॉन्स्टंट नाही. तर आता व्हेरिएबलचं आपल्याला डिफरन्शिएशन करावं लागेल. तर ह्या ठिकाणी आपण यू इंटू व्हीचा फॉर्म्युला अप्लाय करूया. यू इंटू व्हीचा फॉर्म्युला काय म्हणतो फर्स्ट फंक्शन आय जी टी इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन आय जी टी इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ठीक आहे अशा पद्धतीनं आपण ते फाइंड आउट करत असतो. एक मिनिट ठीक आहे. आता ह्या ठिकाणी यू इंटू व्हीचा फॉर्म्युला काय म्हणतो जर समजा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे यू इंटू व्हीची. ठीक आहे तर या ठिकाणी आपण काय करत असतो मुलांनो समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही असं विचारलं असेल तर आपण फर्स्ट फंक्शन आय जी टीच ठेवतो डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन काय येणार डी व्ही प्लस सेकंड फंक्शन आय जी टीच सेकंड फंक्शन कोणतं आहे व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन डी यू. तर ह्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं. तर आता इथं बघा डी स्क्वेअरला आपण यू कन्सिडर करूया आणि एल ला व्ही कन्सिडर करू. ठीक आहे तर त्यानुसार काय येतं बघूया. तर व्हीचं डेरिव्हेटिव्ह डी व्ही आलं इज इक्वल टू पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे इन ब्रॅकेट फर्स्ट फंक्शन आय जी टीज म्हणजे डी स्क्वेअर आय जी टीज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन एलची डेरिव्हेटिव्ह काय येते डी एल प्लस सेकंड फंक्शन आय जी टीज एल आय जी टीज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. तर डी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2d आणि परत डीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे डी इंटू डी म्हणजे डी डी. ओके आता आपल्याला कशाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं हे विचारलेलं नाहीये फक्त डिफरन्शिएट करा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने डिफरन्शिएट करतो इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर डी एल प्लस ह्याला थोडं व्यवस्थित लिहिलेलं आहे 2l डी 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 ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे पुढे आता आपल्याला माहिती आहे आपण जी बॉडी ह्या ठिकाणी घेतलेली आहे ती इनकॉम्प्रेसिबल आहे बरोबर आहे की नाही किंवा परफेक्टली रिजिड बॉडी आहे. आता परफेक्टली रिजिड बॉडी जर असेल तर त्या बॉडीचं व्हॉल्यूम चेंज होतं का हो नाही चेंज होत येस ऑर नो. मग आता व्हॉल्यूम चेंज होत नसेल तर ह्या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय येणार म्हणजे डीव्हीची व्हॅल्यू काय येणार 0. आता बघा तर डीव्हीची व्हॅल्यू 0 आली ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. युजिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट म्हणजे 1 आणि 2 ला आता यूज करूया आपण आणि डीव्हीच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू. तर डीव्ही काय आहे 0 इज इक्वल टू पाय बाय 4 इन ब्रॅकेट डी स्क्वेअर डी एल प्लस 2l डी डी डी. ओके पुढे आता हे पाय बाय 4 इकडे गेल्यानंतर 0 होणार तर उरलं काय डी स्क्वेअर डी एल प्लस 2l डी 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 इज इक्वल टू 0 याला इक्वेशन नंबर 3 म्हणून. आता इथून आपण डी कॉमन पण काढू शकतो बरं का इथून एक डी कॉमन काढा इथून एक डी कॉमन काढा परंतु आपण असंही करू शकतो डिव्हाइड इक्वेशन 3 बाय डी डिव्हाइड केल्यानंतर सुद्धा तेच येणार कारण का आता शेवटी हे कॉमन काढून आपण इकडे जर घेऊन गेलो तर ते 0च होऊन जाणार आहे. ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी ह्याच्यातला एक डी स्क्वेअर कॅन्सल झाला तर इथं डी डी एल प्लस इथला डी पण गायब झाला कारण का आपण डी न डिवाइड केलेला आहे 2l डी डी इक्वल टू 0. आता काय करूया ह्याला वेगळं करू डी डी एल इज इक्वल टू मायनस आता हे प्लस होतं इकडे गेल्यानंतर मायनस झालं मायनस 2l डी डी. पुढे आता आपण काय करू ज्या एलच्या टर्म्स आहेत ते एका साईडला घेऊन जाऊ हे डीएल ला डीएल इथंच ठेवू. आता इथं एल आहे ते आता इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे काय होईल डिवायडेशन मध्ये जाईल तर डीएल अपॉन एल इज इक्वल टू -2 इंटू हे डीडी ला डीडी इथं ठेवूया आणि हे जे डी आहे ते त्याच्या डिवायडेशन मध्ये घेऊन येऊया. ठीक आहे पुढे डीएल अपॉन एल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट मायनस डी डी अपॉन डी. आता तुम्ही ह्या रिलेशनला जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं मुलांनो तर ह्या ठिकाणी काय आहे डीएल अपॉन एल म्हणजे डेल्टा एल अपॉन एल म्हणजेच काय चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ आणि हा रेशो कशाचा असतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचा असतो बरोबर आहे की नाही. मग लॉन्जिट्युडनल स्ट्रेन मी लिहू शकतो का डीएल अपॉन एलच्या ठिकाणी इज इक्वल टू 2 टाइम्स इंटू डी डी अपॉन डी हे काय आहे म्हणजे चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर आपण आताच पॉइझन्स रेशोमध्ये बघितलेलं आहे वर. तर हे काय आहे
लॅटरल स्ट्रेनचा रेशो. हे निगेटिव्ह साईन का घेतले आपण, त्या ठिकाणी डायमीटर डिक्रीज होते म्हणून. ठीक आहे, तर 2 इंटू लॅटरल स्ट्रेन. मग पुढे काय येईल, झालं. आता काय करूया आपण, हे बघा, हे लॅटरल स्ट्रेनला इथंच ठेवूया, हे 2 ला इकडे घेऊन जाऊ, तर 1/2 आलं इथं, आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेनला इकडे घेऊन जाऊया. बेसिक रूल आहे. तर लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज इक्वल टू काय मिळालं, 1/2. आणि आपल्याला माहिती आहे मुलांना, द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन अँड लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज कॉल्ड पॉयझन्स रेशो, आणि त्याला आपण सिग्माने रिप्रेझेंट करू शकतो. तर सिग्मा इज इक्वल टू काय मिळालं, 1/2 और 0.5. तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं ना, की मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इनकॉम्प्रेसिबल सॉलिड, द व्हॅल्यू ऑफ पॉयझन्स रेशो फॉर इनकॉम्प्रेसिबल सॉलिड इज 0.5. हेच शो करायचं होतं आपल्याला, आणि हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण इनकॉम्प्रेसिबल सॉलिडची जी व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेली आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं विसरू नका, जेणेकरून त्यांना पण बेनिफिट होईल याचं. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.